आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझा अशील या न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलाय. त्याला आरोपी ठरवण्याची घाई बचाव पक्षाने करू नये ही विनंती आहे. माय लॉर्ड, जे फुटेज आपण चेक केलं त्याची शहानिशा अजून झालीच नाहीये. ते फुटेज मॉर्फ पण असू शकतं ना. आणि माझ्या अशिलाला लहान मुलगी आहे. त्या ग्राउंड्सवर कोर्टाने ऑलरेडी बेल दिलेली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण कोर्टानेच आधी दिलेलं आहे. या पेनड्राईव्हची एक प्रत उलट तपासणीसाठी ॲडव्होकेट अजिंक्य मांडलेकर यांना देण्यात यावी. तसंच ही क्लिप मॉर्फ केली आहे की नाही याची शहानिशा करून घ्यावी. The court is adjourned for the day. काय वृंदा, सांगितलं होतं ना तुझी आबरू वेशीवर टांगीन म्हणून. घडलं ना तसं. सगळ्यात महत्वाचं तुझा थेरडा बाप. त्याला तो आबरू म्हणजे खूपच महत्वाची होती. आता या तुझ्या अशा वागण्यामुळे तो जो बाप आहे त्याची पण अब्रू मी वेचतोय. तो तिरडा बाप आहे ना, तो मला असा तिकडे फाशीवर लटकलेला. मला तुझ्याकडचे ते नवीन इयरिंग्स दे ना. हे ऑक्सिडाइजच्या यावर मॅच नाही होत. बरं, एक काम कर, त्या बॉक्स मध्ये सगळे इयरिंग्स ठेवलेत, तुला आवडतील ते घे. हा घेते. आभा, काय ग, आज कॉलेजमध्ये तुमच्या गॅदरिंग वगैरे आहे का? नाही ग, आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतोय आज. म्हणजे आधी मी क्लासला येईन, तिथून जाईन त्यांना भेटायला. मग छान गप्पा मारू, कुठेतरी फिरू, एखादी मूवी वगैरे बघू. अरे देवा, मी आज हिला सगळं भेटून सांगणार आणि मग तिचा हिरमोड होणार. आता काय करू मी? ताई, हे कसे दिसतात? थँक्यू. बोला. आकाश, ऐक ना. आता तू सांगशील तर ऐकेन ना. एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय? आभा खूप खुश आहे. मुक्ता, हा प्रॉब्लेम आहे? अरे तसं नाही, ते ठरलंय ना की मी तिला भेटून सगळं सांगणार आहे. खरं काय ते या प्रँक बद्दल सांगणार आहे. हो, ठरलंय आपलं. मग पण तिचा उत्साह बघून मला धीरच होत नाहीये. असं कसं होत नाहीये?
काही झालं तरी तुला तिला सांगावंच लागणार आहे मुक्ता. आता धीर सोडून चालणार नाही. जे ठरलंय ते करावंच लागणार. हा अरे पण ताई काय हवंय तुम्हाला? स्वीट सिप हवंय का? एक मिनिट मुक्ता, ते कस्टमर आलेत जरा, मी कामात आहे, मी नंतर करतो तुला कॉल. बाकी तू हा ठरल्याप्रमाणे. ओके, बाय 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 बाय. आकाश आकाश ऐक. आता काय करायचं सर? ही सत्यशील आणि त्याची माणसं, हे असे फेक कॉल्स आणि फेक व्हिडिओज, त्याच्या पलीकडे जाऊन काही करू शकत नाही. हे सगळं फेक आहे हेच आपल्याला कोर्टात सिद्ध करायचं. पण कठीण दिसते सर. कठीण तर आहे, पण आपणच जर कोर्टात हार मानली तर मग साई साई वृंदा ताई. हो आम्ही बघतो. इतर नसते सुरुवात, पुढच्या हिअरिंगला मी तुझ्या अब्रूचे काय दवडे काढतो. मायलॉट, तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं वृंदा थेट सत्यशीलच्या घरामध्ये जाऊन त्यांना शरीर सुखाची ऑफर केली. यावरूनच कळतं की ही वृंदा घोलप प्रचंड कावेबाज मुलगी आहे. तिला राणाकडून जे सुख मिळत नव्हतं ते सत्यशीलकडून हवं. तिला सत्यशीलचा पैसा दिसत होता. आता या तुझ्या अशा वागण्यामुळे तो जो बाप आहे त्याची पण अब्रू तो तीर्ण बाप आहे ना, तुम्हाला असं तिकडे फाशीवर लटकलेला दिसतो. आता या तुझ्या वृंदा थेट सत्यशीलच्या घरामध्ये जाऊन त्यांना शरीर सुखाची ऑफर केली. फाशीवर लटकलेला वृंदा थेट सत्यशीलच्या घरामध्ये जाऊन त्यांना शरीर सुखाची ऑफर केली. चला नाही नाही समीर, या घरात पाऊल ठेवायची लायकी सुद्धा राहिली नाहीये माझी. देव शिक्षा देतोय मला. एक काळ होता ज्यावेळी मी तुला या दरवाजातून आतमध्ये येऊ नाही दिलं, आणि आता तीच वेळ माझ्यावर आली. तुला जो काही त्रास दिलाय ना त्याचे भोग येते, बाकी काय नाही. काय नशिबात वाढून ठेवलं कळत नाहीये मला. बाबांच्या तर नजरेला पण नजर नाही देऊ शकत मी. होवी, सत्यशील म्हणाला तसं तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आणि त्याची चर्चा झाली तर बाबांना त्रास होईल ग. आई काय विचार करतील ते. मी नाही भेटते त्याचा. मला नाही यायचं या घरात. वृंदा ताई, ताई ताई, अगं तुझी अवस्था कळते आम्हा सगळ्यांना, पण ही वेळ खचून जायची नाहीये. चल तू घरी चल. आई ओवी,
मी नाही येणार आहे, मला नाही यायचंय. मी नाही. वृंदा, तू अशी खचून जावीस, आपल्या माणसांपासून तोंड लपत बसावंच हेच हवाय त्या सत्यशीलला. कोण आहे तो सत्यशील? काय केलंय त्याने? तो जे काय बोलला त्याला काही अर्थ आहे का? तुझ्या चारित्र्यावर 4 बिनबुडाचे आरोप केले म्हणून तू खचून जाऊ नकोस. तुला आता काय वाटत असेल मला कळतंय. आपल्या चारित्र्यावर आरोप करताना लोक आपल्याला कुठल्या नजरेनं बघतात, आपलं जगणं असह्य करून टाकतात, हे सगळं अनुभवलंय मी. माझ्यासोबत जे घडलं तेव्हा मी खरंच दोषी होतो का? पण वृंदा, तू निर्दोष आहेस. तू काही केलेलं नाहीयेस. बाबा, चल घरी चल, घरी चल. नको घरी चल, चल चल, चला चल. नको नको बाबा, मला नाही यायचं. नको. वृंदा, अगं या घरात यायचं नाही तुला बाळा. का हे घर तुला स्वीकारणार नाही असं वाटतं तुला? काय ग? आपल्या या घराचं नाव माहिती आहे ना तुला? काय आहे? गोदावरी. लाखो लोक त्यांची सगळी कुकर्म, त्यांच्या चुका, त्यांच्या सगळ्या चिंता तिच्यामध्ये सोडून देतात. आणि सगळं स्वच्छ अमंगल पोटात घेऊन सुद्धा जी स्वतःच पावित्र्य राखते ती गोदावरी. अगं तू तर निष्कलंक आहेस बा. आणि एक विसरू नकोस पुन्हा, तुझ्यावर विश्वास ठेवणारी तुझी स्वतःची 4 माणसं तुझ्या जवळ आहेत, जे खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहेत. आणि याचा पूर्ण विश्वास आहे की तू असं काही केलेलं नाही आणि करणार नाही. वृंदा, खरंय भाई, ज्यांच्या पाठीशी अशी विश्वास ठेवणारी माणसं असतात ना, त्यांच्या पायामध्ये बाई 1000 हत्तींचं बळ असायला पाहिजे. हे घाणेरडं, वेडं वाकडं, चुकीचं वागणारे सत्यशील सारखी माणसं. वृंदा, तू तशी नाहीच आहेस ना. हा, तुझे पाय असे का अडकळतात दारामध्ये सांग बरं? ताई, तू नको काळजी करूस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. चल आज चल. बाय बाय. शमिका, हाय. आकाश अंकल, तू?
समीर अंकल कुठे आहे? ते थोडे बिझी आहेत म्हणून आज मी आलो तुला घ्यायला. चला. तुला समीर अंकल सारखी फायटिंग येते? फायटिंग नाही, मला काल ते कुणी नाही येणार आणि आलंच तर येते मला थोडी थोडी फायटिंग. हा चला चला. मला टेस्ट घ्यावी लागेल. टेस्ट? हो. काय? दगड दगड कशाला आणला शमिका? टाकून देतो. सॉरी जरा. ते काय प्रॉब्लेम आहे? कशाला मारला दगड? नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये दादा. गैरसमज होतोय तुमचा. मी नाही मारला. काय झालं माहितीये? ते काय 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 करतोय सा? देव का 2 कानाखाली? बाईक वर दगड मारला. मारला नसेल, चुकून लागला. असा कसा चुकून लागला? बाईक वर दगड लागला. काय तुटलं नाही? मग कशाला हुज्जत घालतोय? जाणी हे नीट बोल. जा म्हटलं ना. आणि अंगावर कोणाच्या येतो रे? भाऊ आहे तो आपला, लाडका भाऊ. आणि माझ्याबद्दल माहिती हवी असेल तर पोलीस स्टेशनला जा. माझा सगळा रेकॉर्ड मिळेल. हा ठीक आहे ना. आई शपथ, दादाचा डायलॉग बघ. डेअरिंग. काय डेअरिंग? दादा माझ्या डेअरिंग आहे की नाही बघायला, मला फायटिंग येते की नाही बघायला. हिने दगड फेकून मारला त्याला. मी समीर अंकल सोबत जाणार. का? मी आलोय ना तुला न्यायला. माझ्या बरोबर यायचं. आकाश तू जा दुकानावर, मी हिला सोडतो. ठीक आहे. बाय बाय. हा शमिका मॅडम. बाय. या. हा चला. तुम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून मी हवी ती किंमत मोजायला तयार होते. आज जे काय झालंय ते बघून माझ्यातली लढाईची हिंमत गेली हो. गेली. बाईच्या चारित्र्यावर घाला केला. किती हरते, खसते आणि माघार घेते हे माहिती आहे म्हणून माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केले. कोणाकडे न्याय मागू? कसा न्याय मागू? तुमची वृत्ता हरली. नाही मिळवून देऊ शकत मी तुम्हाला न्याय. वृंदा, नको का? तू रडू नकोस का? रडणे थांबव बघू आधी. रडू नकोस आणि खचून तर अजिबात जाऊ नकोस. कळतंय तुला? हे बघ, सत्याची लढाई ज्या मार्गावरनं जाते ना त्याचा मार्ग असाच खडतरच असतो. तुमच्या संयमाची आणि सत्वाची परीक्षा घेणारा असतो. पण काही झालं तरी तुला या मार्गावरनं चालावं लागेल. वृंदा, जगाला तोड कसं देऊ बाबा? जग? जगाचं सोड. उद्या ही लढाई तू अशीच अर्ध्यावर सोडलीस तर तुझ्या बर्फीला तोंड दाखवू शकणार आहेस का तू? हा? माझ्या बाबाला न्याय का नाही मिळाला असं तिने मोठी झाल्यावर तुला विचारलं तर काय करशील तू? काय करशील मला सांग.
तुम्ही का उगाच रडताय वृंदा? हे बघा, आपल्या सगळ्यांना माहितीये त्या फुटेजमध्ये काही ना काहीतरी छेडछाड केली आहे. आता काय एक्झॅक्टली छेडछाड केली आहे हे आता मी तुम्हाला नाही सांगू शकणार. वृंदा, कसं असतं ना, एखाद्या माणसाला कळलं ना की आपण हरतोय की तो ही अशी आपल्या शत्रूची बदनामी करायला सुरू करतो. सत्यशीलचं तेच झालं. त्यालाही कळलंय की आपण ही केस हरतोय, म्हणूनच हे सगळं चाललंय त्याचं, केस भरकवटवणं वगैरे. वृंदा, हे बघा, त्या फुटेजचं म्हणाल तर कोर्टाने आपल्याला एक कॉपी दिली आहे आणि मी माझ्या खूप जवळच्या मित्राला ती कॉपी चेक करण्याकरता दिली. तो करेल, त्याच्या पद्धतीने चेक करेल. तुम्ही काळजी करू नका प्लीज. विश्वास ठेवा वृंदा. सत्यशीलने असे कितीही डाव टाकण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचे सगळे डाव आपण हाणून पाडू. प्लीज प्लीज रडू नका. मास्तर, शमी का शाळेत नाही आले अजून?